नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पोटली बटन जे आपण ब्लाऊजला, ड्रेसला, फ्रॉकला तयार करून लावतो ना, ते पोटली बटन कशा पद्धतीनं तयार करायचे. तर आज आपण खूप सोप्या आणि खूप छान पद्धतीनं पोटली बटन बनवणार आहोत. त्यासाठी आपल्या घरात जो आपण झारा वापरतो ना, त्याचा आपण वापर करणार आहोत आणि ह्या झाऱ्याच्या सहाय्याने आपण सुंदर पोटली बटन बनवणार आहोत. कारण काय होतं, हातावर तर आपण पोटली बटन बनवू शकतो, पण काय होतं बऱ्याच वेळा साईज कमी जास्त होते आणि जे कापड असतं ना, त्याचं पण अंतर कमी जास्त होतं. तर त्यासाठी ह्याच्यामध्ये जर आपण जे तुम्हाला इथं होल दिसत आहे ना झाराच्या पाठीमागं, त्याच्या साह्याने आपण पोटली बटन बनवणार आहोत. आणि ह्या साह्याने जर आपण पोटली बटन बनवणार, खूप सुपिरियर, खूप फिनिशिंग साईज सुंदर येतं. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, कुठल्याही कलरचं तुम्हाला पोटली बटन बनवायचं असेल ना, तर त्या कलरचं तुम्हाला कापड घ्यावं लागेल. आता हे बघू शकता, मी ब्लॅक कलरचं कापड घेतलेलं आहे आणि ते किती रुंदीला घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते. तर हे बघू शकता, मी घेतलेलं आहे 1.25 इंच, असं ह्या साईडला 1.25 इंच. म्हणजे असे एकसारखे सेम तुम्ही तुकडे करून घ्या, म्हणजे जेणेकरून पोटली बटन करताना कमी जास्त साईज होणार नाही. तर आता आपण एक बघूयात आता पोटली बटन करून. तर काय करायचं आहे आपल्याला, आता हे जे तुम्हाला मणी दिसत आहेत ना व्हाईट कलरचे, ह्याच्यापासून आपण पोटली बटन तयार करणार आहोत. तर आपण सगळ्या साह्याने, म्हणजे थर्माकोलचे बॉल्स त्याच्या साह्याने करू शकतो, आपलं कापूस असतो त्याच्या साह्याने, कापडाच्या आपल्या छोट्या छोट्या चिंध्या असतात त्याच्या साह्याने आपण भरपूर प्रकारे पोटली बटन बनवू शकतो. पण आज मी तुम्हाला ह्या मण्यांपासून पोटली बटन बनवून दाखवणार आहे. तर हे बघू शकता, मोती आहेत आणि ह्याच्यापासून मी तुम्हाला पोटली बटन बनवून दाखवते. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला मध्य काढण्यासाठी आपल्याला पूर्ण असं 2 फोल्ड करायचे आणि मध्यभागी बरोबर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं मध्य चुकू नये. आणि आता काय करायचं आहे, पूर्ण ह्यामध्ये आपल्याला कापड असं हे मणी असा ठेवायचा आहे, मोती, आणि पूर्ण थोडासा पिंगाळा घालून ह्याच्यामध्ये पूर्ण असं कापड जे आहे ना, तुम्ही बघू शकता, हे असं आतल्या साईडला काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता, इतर जर तुम्हाला एकट्याच्या साह्याने जमत नसेल तर कुणाला तर इथं या साईडला झारा धरायला लावा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पोटली बटन बनवताना त्रास होणार नाही. आणि बघू शकता कसं धरलेलं आहे, मी इथे केलेलं आहे, इथे मी पूर्ण असं घट्ट धरलेलं आहे. ह्या साईडला तुम्ही बघू शकता, पूर्ण 2 बोटांमध्ये मी घट्ट धरलेलं आहे. आणि आता काय करायचं आहे, आपल्याला डबल दोरा घ्यायचा आहे. सिंगल घेऊ नका. सिंगल जर घेतला तर बराच वेळा काय होतं की लवकरच ते पोटली बटन निघण्याची शक्यता होते. तर काय, डबल दोरा घ्यायचा आहे. इतकं घट्ट आपल्याला ते असं व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे ना, व्यवस्थित, म्हणजे अगदी 7-8 वेळा तरी तुम्ही असं पूर्ण दोरा फिरवून घेतला ना तरीसुद्धा चालतो, म्हणजे जेणेकरून तो लवकर पोटली बटनचा जो आपण केलेला असतो ना, तो लवकर निघून ह्यासाठी. आणि नंतर आपल्याला शेवटी एक गाठ घालून घ्यायची आहे. तर बघू शकता किती सुंदर आपलं पोटली बटन तयार झालेलं आहे. एकसारखं, इथं घट्ट दोरा झालेला आहे, अजिबात लूज दोरा ओवायचा नाही, कारण इथून निघतं. तर एकदम एकसारखं आणि एकदम सुंदर आपलं पोटली बटन तयार झालेलं आहे. परत अनेकदा मी एक करून दाखवते तुम्हाला. आता हे झालेलं आहे, दुसरंही त्याच पद्धतीनं करायचं आहे आपल्याला. बरोबर मध्यभागी आपल्याला ठेवायचं आहे असं. तर अनेकदा तुम्हाला दाखवते कशा पद्धतीनं मी केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बरोबर सगळीकडून कापड एकसारखं असं गुंडाळून घ्यायचं आहे. हे बघा, 2 वेळा आपल्याला असं पिंगाळून घ्यायचं आहे, म्हणजे असं फिरवून घ्यायचं आहे त्याला. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता, ह्याच्यामध्ये पूर्ण जे होल दिसतंय ना झाऱ्याचं, त्याच्यामध्ये तुम्ही असं व्यवस्थित आतल्या साईडला हे व्यवस्थित कापड करून घ्यायचं आहे. इथे घट्ट धरायचं आहे, म्हणजे जिथं तुम्ही पोटली बटन हे पाठीमागची साईड आहे ना, तिथं तुम्हाला अगदी घट्ट धरायचं आहे. आणि त्याच्यानंतर बघू शकता व्यवस्थित कापड झालंय की नाही, कमी जास्त झाले का ते पण चेक करून घ्या. आणि त्याच्यानंतर आपल्याला डबल दोरा करून घ्यायचा आहे. तुम्ही दोरा जर रीळचा म्हणजे लावणार नसाल तर तुम्ही अगोदर 2 पदरी दोरा थोडा थोडा तयार करून घ्या आणि नंतर तुम्ही असं पूर्ण दोरा फिरवू शकता त्याच्याभोवती, म्हणजे तुम्हाला पण जोडताना त्रास होणार नाही.
एक 7-8 वेळा तरी पूर्ण गुंडाळून घ्या, जेणेकरून आपल्याला जोपर्यंत ते घट्ट झाले असं वाटत नाही, पूर्ण कापड असं व्यवस्थित त्याला जोडल्या गेलं पाहिजे, तरच आपलं पोटली बटन सुंदर होणार आहे. जितका वेळ तुम्ही व्यवस्थित ते दोरा गुंडाळाल तितका वेळ ते अगदी घट्ट होणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण असं गोल करून एक छोटीशी गाठ मारून घ्यायची. तुम्ही डबल पण गाठ मारू शकता. तर जसं आपण कुठल्याही याला काज बटन करताना गाठ मारतो तशाच पद्धतीने आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, किती सुंदर आपलं पोटली बटन तयार झालेलं आहे. इथं अगदी घट्ट दोरा आपल्या ओला गेलेला आहे आणि एकसारखं आपलं पोटली बटन झालेलं आहे. अशी आपल्याला एकसारखी पोटली बटन तयार करून घ्यायची आहेत. तर मैत्रिणींनो, बघू शकता किती कमी वेळेमध्ये आणि किती छान आपले पोटली बटन तयार झालेले आहेत, तेही एकसारखे. हे बघू शकता व्यवस्थित एकसारखे असे आपले पोटली बटन तयार झालेले आहेत, तेही फक्त झाऱ्याच्या साह्याने. आणि खूप सुंदर, खूप कमी वेळेमध्ये आणि सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला पोटली बटन कसे बनवायचे हे दाखवलेले आहेत. नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून बघा, खूप सुंदर तुम्हालाही जमणार आहे. कारण सर्वांना जमेल इतकी सोपी आणि इतकी ही साधी पद्धत आहे, तर नक्की बनवून बघा. तर मैत्रिणींनो, पोटली बटन बनवण्याची ही माझी आयडिया, ही माझी ट्रिक तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.